रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, पहा बघता बघता 2025 संपतच आलेला आहे किंवा संपलंच आहे असं म्हणायला हरकत नाही. मग तुम्हाला म्हणजेच कन्या राशीच्या लोकांना नक्कीच प्रश्न पडलेला असणार आहे की बाबा माझं हे उरलेलं पेंडिंग काम तरी ह्या वर्षी शेवट होऊस तर तरी माझं पूर्ण होईल की नाही, काही गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत त्या पुढच्या वर्षीपर्यंत नेण्यापेक्षा आत्ता संपलेल्या बऱ्या, असे सगळ्यांच्या डोक्यामध्ये नक्कीच प्रश्न पडला असणार आहे. बाबा ह्या वर्षी पण माझं लग्न नाही झालं, आता पुढच्या वर्षी तर होईल की नाही, किंवा वर्षाच्या शेवटी तरी काहीतरी कधी गुड न्यूज मला कळेल की नाही. तर ह्या सगळ्या जे गोंधळ तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे त्याचं निरसन करण्यासाठी मी आलेली आहे. कन्या राशीसाठी 2025चा जो हा शेवटचे उरले सुरले काही दिवस राहिलेले आहेत किंवा महिना राहिलेला आहेत, तो नेमकं तुमच्यासाठी कसं असणार आहे ते आपण पाहणार आहोत आज. कन्या राशी, डिसेंबर 2025 शेवटचा महिना आहे, पण तुमच्यासाठी हा धोरणात्मक परिवर्तनाचा काळ आहे. कसं हे बघूयात. कारण तुम्ही नेहमी शांतपणे योजना करत असतात, बुद्धीने, आणि योग्य वेळ आली की सर्वांना आश्चर्यचकित करत असतात तुम्ही. तुम्हाला पण लक्षात आलं असणार की यस, बरोबर आहे हे. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, कन्या राशीसाठी हा शेवटचा महिना नेमका कोणता चमत्कार घेऊन आलेला आहे ते आपण पाहणार आहोत. शेवटचा महिना म्हणजे कथेला पूर्णविराम नाही, अजिबात नाही. तुमच्यासाठी हा महिना म्हणजे नवीन अध्याय लिहिण्याची तयारी आहे, पण गुपचूप, नकळतपणे, कोणालाही माहिती नाहीये. लक्षात ठेवा, हा महिना तुमच्यासाठी मंचावर येण्याचा नसून पडद्यामागे शक्ती निर्माण करण्याचा आहे. आणि हो, या महिन्यामध्ये तुम्हाला एक चकित करणारा निर्णय पण घ्यावा लागणार आहे, जो पुढील 2 वर्षाच्या करिअरच्या दिशेसाठी निर्णायक ठरणार आहे. नेमका तो निर्णय कोणता असणार आहे हे तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. नेमकं तुम्ही कोणता निर्णय घेतलेला आहे. तर चला आपण आता पाहणार आहोत की असं वेगवेगळं काय घडणार आहे, कोणकोणते चमत्कार घडणार आहेत. परंतु त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकतात आणि त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. तर आता आपण पाहूयात. हा महिना तुमच्यासाठी प्रिपरेशन मोड आहे. बघा, पुढच्या वर्षीची तयारी ह्या महिन्यापासूनच सुरू झालेली आहे असं म्हणायलाही हरकत नाही, पण त्याचा परिणाम म्हणजेच एक्झिक्युशन मोड तुम्हाला 2026ला दिसणार आहे. बघा, मी आताच तुम्हाला म्हटलं होतं, तुम्ही स्वतः मंचावर नसणार आहात, पण खेळाचा संपूर्ण प्लॅन हा तुमचाच असणार आहे. फक्त आणि फक्त तुम्हीच तयार केलेला असणार आहे. आता करिअरच्या दृष्टीने 15 डिसेंबर नंतरचा जो काळ आहे ना, तो तुम्हाला नवीन कार्यपद्धती, नवीन विचारसरणी सुचवणारा ठरणार आहे, किंवा नवीन नवीन विचार तुमच्या डोक्यामध्ये येण्याची शक्यता आहे. नवीन कल्पना अचानकपणे तुम्हालाच तुमच्या डोक्यात येतील, मग ते प्रॅक्टिकली तुम्ही करू शकणार आहात. व्यवसायामध्ये जुना तणाव कमी होणार आहे किंवा तशी शक्यता दाट दिसत आहे. परंतु 14 ते 22 हा जो डिसेंबरचा काळ आहे ना, त्याच्यामध्ये आर्थिक नियोजनासाठी खूपच महत्त्वाचा काळ आहे. संवादामध्ये कटुता नको. कुठेही तुम्ही काम करत असाल, स्वतःचा बिझनेस असेल किंवा नोकरी करत असाल, करिअरच्या दृष्टीने तोंडावर साखर ठेवून आपल्याला कोणतंही काम करायचं आहे, नाही तर तुम्ही कुठेही यशस्वी होणार नाहीत. आणि चांगलं होत आहे काम असं तुम्हाला वाटेल, पण ते कामही बिघडेल, कारण तुमच्या बोलण्यामुळे फक्त ह्या गोष्टी होऊ शकतात. कारण कन्या राशीच्या लोकांचा स्वभावच थोडासा असा असतो, बुद्धीने विचार करतात आणि त्यामुळे तडक विचार न करता बोलण्याची सवय तुम्हाला असते. मग चांगलं सुरळीत शेवटपर्यंत होत आलेलं कामही बिघडू शकेल. 18 डिसेंबर नंतर HR म्हणा किंवा वरिष्ठांशी चर्चा होऊ शकते तुमची. सोबतच तुमचं काम त्यांना जर लक्षात नाही आलं असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा साफ गैरसमज आहे. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला इतर लोक ऑब्झर्व करत आहेत, तुमच्या कामाला ते पाहत आहेत आणि डिसेंबर महिना तुम्हाला एक सूचक संकेत देणारा असा ठरणार आहे. आर्थिक बाबतीमध्ये सावधानता आवश्यक आहे. लक्षात ठेवा, कोणताही करार असू दे किंवा इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची असेल तर तिथं सावधानता हवी आहे. जुना पार्टनर म्हणा किंवा एखादा क्लायंट असेल जुना, तर तो तुम्हाला पुन्हा संपर्क करणार आहे, पुन्हा तुमच्यासोबत काहीतरी नवीन करार करण्याची शक्यता आहे किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतील कोणत्या तरी कारणामुळे. असं यापैकी कोणती गोष्ट नेमकं तुमच्यासोबत घडणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे.
अजून एक गोष्ट म्हणजे गुप्तपणे योजनाबद्ध रीतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बदलू शकता. एक वेगळंच काहीतरी करण्याची तुमच्या डोक्यामध्ये एक कल्पना येईल किंवा काहीतरी शिजणार आहे आणि त्यामधून नक्कीच आता तुम्हाला फायदा मिळेल का नुकसान होणार आहे हे तुम्हालाच कळणार आहे आणि हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आता विद्यार्थी वर्गासाठी हा महिना जुन्या ज्ञानाची पुनरावृत्ती ठरणार आहे. 2026 साठी हा तयारीचा महिना असणार आहे. काहीतरी तुम्ही प्लॅन करत आहात की 2026 मध्ये तुम्हाला कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं असणार आहे किंवा एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी असणार आहे, तर नक्कीच तुमच्यासाठी हा महिना एक स्टार्ट ठरणार आहे. असं नाही की बाबा एंड आहे म्हणून काहीतरी सगळं शेवटच करायचं असं काही नाही आहे. उलट 2026च्या जानेवारीची किंवा 2026 मध्ये एखादं जर तुमचं ध्येय आहे तर त्याची तयारी तुम्ही आतापासूनच करण्याची शक्यता मला दाट दिसत आहे. स्मरणशक्तीमध्ये तुमच्या भरभरून वाढ झालेली दिसणार आहे. स्पर्धा परीक्षेची प्रारंभिक तयारी पण तुमची उत्तम अशी असणार आहे किंवा असू शकते. प्रेझेंटेशन म्हणा किंवा रिपोर्ट्स जे काही तुम्हाला करायचे असतील प्रोजेक्टबाबत तर ते पण उत्कृष्टपणे होतील. ओव्हरऑल विद्यार्थी वर्गाला हा शेवटचा महिना खूपच उत्तम असणार आहे. आता महिला वर्गाला हा महिना काय फळ घेऊन आलेला आहे किंवा काय टेन्शन देणार आहे हे आपण पाहूयात. की घरातील वातावरणामध्ये अचानक बदल तुम्हाला जाणवून येतील किंवा बाबा सगळं खेळमेळीने चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, तोपर्यंतच काहीतरी खटके उडतील. मग हे तुमचं पूर्ण महिनाभर चालू असणार आहे की बाबा तू मेहमे किंवा कधी थंड तर कधी गरम असे काही चढउतार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सोबतच घर खरेदी करू शकतात. बऱ्याच दिवसांपासून तुमचं काहीतरी एक डोक्यामध्ये प्लॅन होतं, शिजत होतं, तर नक्कीच करू शकतात. किंवा घरामध्ये एखादी वेगळी सजावट करू शकतात तुम्ही किंवा घर बदलू पण शकतात. म्हणजे घराबाबत काहीतरी गोष्टी घडणार आहेत या महिन्यामध्ये. असं काही झालं तर नक्कीच तुम्हाला मला सांगायचं आहे. प्रेमसंबंधांमध्ये सौम्यता आणायला हवी तुम्ही. विशेष करून महिलांसाठी हा महत्त्वाचा सल्ला आहे. थोडासा रुसवा फुगवा होऊ शकतो तुमच्या जोडीदाराबाबत. मग तिथे थोडंसं आपण नमतं घेतलं तर गोष्टी आपल्या परीने घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही जितक्या शांत राहणार आहात ना तितकंच विश्व तुमच्यासाठी योग्य दिशा ठरवणार आहे या महिन्यामध्ये. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना कसा असणार आहे तर थोडंसं पित्त आणि पचनाचा त्रास होऊ शकतो आणि वरून हिवाळा आहे तर त्यामुळे कुठेही समारंभ असेल, कुठेही तुम्हाला खाण्याची इच्छा असेल, अरबट चरबट खाणं टाळा. सोबतच जे पचेल ते हलके अन्न खाण्याचा प्रयत्न करा. इतर ठिकाणी गेल्यानंतर समारंभाच्या ठिकाणी तुम्ही तरी काहीतरी खाल आणि त्यामुळे तुमचं पचनाचे त्रास होतील किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो. तर आधीपासूनच थोडीशी खबरदारी घेतलेली तुमच्यासाठी बरी पडणार आहे. नात्यांमध्ये संवाद वाढणार आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत अजून जास्त रीतीने खुलाल, त्यांच्याशी बोलाल, कुठेतरी फिरायला जाल किंवा असं गेट टुगेदर वगैरे होऊ शकतं तुमच्या फॅमिलीमध्ये. ताण निर्माण होण्याची पण शक्यता आहे. काही गोष्टी असतील किंवा काही मतं असतील किंवा काही निर्णय असतील त्याच्यामुळे घरामध्ये काही वाद होऊ शकतात तुमच्या इतरांसोबत, तर तिथे पण थोडंसं सावधानता हवी आहे. आणि त्यातूनच एखादा नवीन निर्णय पण जन्म घेऊ शकतो. म्हणजे काय जे काही घडेल त्याच्यामधून एखादा अजून नवीन निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुमच्या फॅमिलीबद्दल असू दे किंवा पर्सनल असू दे किंवा प्रोफेशनली असू दे. तर असं काय घडलं तर नक्कीच माझ्यासोबत तुम्हाला शेअर करायचं आहे. आता बघा नातेसंबंध आणि विवाहाच्या बाबतीमध्ये हा महिना काय फळ घेऊन आलेला आहे तर नात्यांमध्ये संवादाला चालना तुम्हाला मिळणार आहे. एकमेकांशी बोलाल, एकमेकांना ओळखून घ्याल. सोबतच जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी तर हा समजूतदारपणा वाढणारा महिना आहे. एकमेकांना समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात आणि त्यामुळे तुमच्या नात्याला एक वेगळंच वळण पण मिळणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये अचानक बदल किंवा पालकाच्या हस्तक्षेपाची शक्यता राहण्याची शक्यता आहे. काही गोष्टी असतील त्याच्यासाठी तुम्ही मग तुमच्या आईवडिलांचा, पॅरेंट्स असतील त्यांचे सल्ला घेणार आहात आणि त्यामुळे एखादा निर्णय घेण्यामध्ये पण तुम्ही सफल राहू शकतात. मग ते नेमका निर्णय कोणता आहे ते पण तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. तुमच्या बोलण्यापेक्षा जर तुम्ही ऐकलात तर नाती अजून सुधारतील असं मला पर्सनली पण वाटतं. तर नक्कीच ही गोष्ट तुम्ही अंमलात आणा, बघा काय फरक पडेल ते. आध्यात्मिक विचार आणि नवीन रहस्य समजण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. सोबतच मानसिक ताण असेल त्याच्यामुळे शारीरिक ताण पण तुम्हाला त्रास देतील. पोटाचे विकार आणि झोपेचा अभाव पण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे सगळे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर तुम्हाला पाहायला मिळतील. 31 डिसेंबरला तुम्ही घेतलेला निर्णय कदाचित मोठा नसेल परंतु तो तुमच्या पुढील 6 महिन्यांच्या जीवनाला नवीन रूप देणार आहे. नक्कीच तो 31 डिसेंबरला घेतलेला निर्णय कोणता आहे आणि त्याच्यामुळे पुढील 6 महिन्यामध्ये नेमकं कोणते बदल किंवा कोणते
परिणाम होतील ते पण तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. इतर राशीसाठी हा शेवट आहे, पण कन्या राशीसाठी हा स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे. सिंह राशी मंचावर येत असते, परंतु कन्या राशी ही खेळाचा तख्ताच बदलत असते, लक्षात ठेवा. तर शांत रहा, विचार करा आणि 2026 मध्ये योजना यशस्वी करण्यासाठी तयार रहा. ये तो अभी शुरुआत है असं आपण म्हणू शकतो नक्कीच. तर डिसेंबर हा तुमच्यासाठी शेवट नसून 2026च्या वर्षाची सुरुवात आहे. खूप सुंदर सुरुवात आहे असं तुम्ही म्हणू शकतात. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. जर काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर माझ्याशी संपर्क साधू शकतात. आणि चॅनलला अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आपण आता भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.